बातमी अर्थातच पुण्यातली आहे, कारण पुण्यामध्ये शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळलेला आहे। नाराज शिवसैनिकांचं नीलम गोरे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे। शिवसैनिकांनी ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे। इथे दृश्य देखील आपण पाहणार आहोत। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, दोन खरं तर यामध्ये पैलू एका बातमीत म्हणायला हवेत। एक तर शिंदेच्या शिवसेनेतला अंतर्गत कलह या निमित्तानं समोर येतोय, दुसरीकडे भाजपवर सुद्धा काही जणांनी रोष व्यक्त केलाय। लागवी आपण बघू शकतो की या ठिकाणी ठिय्या आंदोलन जो आहे तो सुरू आहे। कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होत ठिय्या आंदोलन करत आहेत। त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आहेत शिवसेनेचे आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत। आपण बघू शकतो की यांची मागणी आहे की या सगळ्या तिकीट प्रश्नामध्ये तुमची काय गंभीर मागणी आहे? 11 तिकीट ऑलरेडी यांनी डिक्लेअर केलेली आहेत, नावं पण डिक्लेअर झालेली आहेत। फक्त शिवसैनिकांना गॅसवर ठेवलं यांनी, थांबा होईल, आता होईल, नंतर होईल, आणि यांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे सगळं 15 दिवसापूर्वी। तुम्ही गंभीर आरोप केला, काय केलं? कमर्शियल प्रकार सुरू आहे म्हणून। खरंच चालू आहे ना, पुण्याशिवून कमर्शियलला झालाय ना पक्ष। अहो, जर एका घरात जर 4-4 तिकीट असेल तर कमर्शियलच झाला ना पक्ष। मग कोणाच्या घरात प्रमोद नाना भानगिरे शहर प्रमुख या माणसाने पक्षाचं वाटोळे केलंय पुणे शहरात। तुम्ही पूर्ण चौकशी केली तर पूर्ण अख्खा निधी हडपसर मध्ये, जे आता शासकीय नगरसेवक आले हडपसर मध्ये, सगळंच हडपसर मध्ये चाललंय। आता 6 नगरसेवक हडपसर मध्ये। पुणे शहराने काय करायचं? मग कार्यकर्त्यांनी रोडवर बसून आंदोलन करायचे का? एकनाथ शिंदे साहेबांशी आणि जे काही मीटिंग चालू आहेत ना, या 4 नेत्यांमध्ये चालू आहे। एकाही कार्यकर्त्याला माहित नाही काय चाललंय इथं पुण्यामध्ये। यांच्यात मीटिंग घेतात, यांच्यातच बोलतायत, आणि यांनी अहवाल पाठवलाय वरती की एवढी जण इच्छुक आहेत आणि एवढी जण बाबा कॅपेबल आहे। तुम्ही ठरवणार का आमची कॅपेबल? आरोप काय नेमका? आमचा आरोप म्हणजे काय दावा? आमचा आरोप तोच आहे की सामान्य लोकांना नाही मिळालं पाहिजे। कार्यकर्त्यांना 30-40 वर्ष तुम्ही काम करताय, त्यांना तुम्ही नाही देत असेल तर त्याचा उपयोग नाही। शिंदे साहेबांचं नाव पुढे घेऊ शकत नाही। पहिली गोष्ट, लोक सगळे राजीनामा देतील। पहिली गोष्ट, मग काय करायचं तुम्ही? फक्त आम्ही झेंडा हलवलाय का? झेंडा हलवला नाही आम्ही कार्यकर्ते। आपण बघू शकतो की लागवी या ठिकाणी सगळे जे आहेत आक्रमक होत ठिय्या आंदोलन करत आहेत, घोषणाबाजी करत आहेत। लागवी या निमित्तानं असं उपस्थित होतोय, गेल्या तासाभरापासून आपण म्हणूया हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। सुरुवातीला घोषणा दिल्या, आता ठिय्या देताना दिसत आहेत, पण त्यांची कोणी भेट घेण्याकरता पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी कोणी पोचत नाहीये। काय नेमका अंतर्गत कलह जो आहे तो यातून शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। मागणी केली जाते पण पक्षातूनच कोणी मागणी सिरियसली घेताना दिसत नाहीये। लागवी आपण बरोबर त्या दिशेला पाहूयात। त्या ठिकाणी नीलम गोरे यांचं घर आहे, त्या घराच्या समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो दिसत आहे। कोणी वरिष्ठ जे आहेत ते नीलम गोरेंच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी येताना दिसत नाही, आणि हे कार्यकर्ते एक तासाभरापासून हे आंदोलन करत आहेत। रशी बांधून जो आहे तो पोलिसांनी या ठिकाणी ही सगळी तिकडे जाणारा जो रस्ता आहे तो बंद केलेला आहे। पोलिस लागवी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं काही जे आहेत नेते या ठिकाणी येताना दिसत आहेत। अगदी काय सांगाल? आंदोलन सुरू आहे बऱ्याच वेळापासून। ताईचे हे स्वतः पिया आहेत, यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी नुकतीच जी माहिती दिली त्यानुसार नीलम गोरे यांचे स्वीय सहाय्यक चंद्रशेखर, काय घडलं नेमकं तिथं? ताईंचा निरोप घेऊन आपण आला होता या ठिकाणी। नीलमताई गोरेंचे हे पिया आहेत, तर काही शिवसैनिकांची भेट घेण्यासाठी आले होते। सर, काय भेट झाली? निरोप द्यायचा, ताई येणार भेटायला। कधी येणार आहे ताई? लागवी आपण बघू शकतो की नीलमताईचे हे पिया आहेत, भेट घेण्यासाठी आले होते।
एक्सक्लुझिव्ह आंदोलन करत लोकशाही त्या आंदोलकांची भेट मराठीशी घेण्यासाठी या ताई ठिकाणी आले होते. संवाद साधलेला आहे चंद्रशेखर. एक्सक्लुझिव्ह लोकशाही मराठीशी हा संवाद साधण्यात आलेला आहे नीलम गोरे यांच्या PA कडून की लवकरच नीलम गोरे देखील त्या ठिकाणी आंदोलकांची भेट घेण्याकरता येतील. आंदोलकांनी आरोप असा केलेला आहे की पक्ष जो आहे तो कमर्शियल करण्यात आलेला आहे. हा आरोप अत्यंत गंभीर आहे. नक्कीच आपण बघू शकतो की आंदोलन आक्रमक झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला जे आंदोलन सुरू आहे सध्या आणि नीलम गोरे यांचे PA जे आहेत राऊत त्या आंदोलकांशी भेट घेण्यासाठी आले होते आणि आंदोलकांमध्ये सुद्धा फूट पडली आहे का असं म्हणावं लागेल. कारण निश्चित. निलेश नावाचे जे शिवसैनिक आहेत त्यांना घेऊन जात असताना त्यांना या सगळ्या आंदोलकांनी अडवलेलं आहे. अगदी आपण पुन्हा एकदा निलेश यांच्याशी बातचीत करूया. काल नीलम गोरेंनी आश्वासन दिलं की योग्य ती जागा आम्ही घेऊन देऊ भाजपकडनं. तर तुम्हाला घेऊन जाण्यात येत होतं. काही गरज नाहीये तसा विषय काहीच नाही सांगितलं. निलेश, तुम्हाला घेऊन जाण्यात येत होतं एकट्याला. मला काही एकट्याला गेले 16 वर्ष ताई सोबत मी काम करतोय या प्रभागाकडून. ताईंनी म्हणून मला दिलेलं आहे. ताईंनी हा निरोप दिलाय कोण कोण पत्रिकेत तुम्हाला मला भेटणार आहेत. तर त्यामुळे ताई बाहेर येतात. मी त्यांना म्हणलो कुणी आतमध्ये येणार नाहीये, तुम्हाला बाहेर यावं लागणार आहे. फूट पडली आंदोलन पडूच शकत नाही. मी इथं थांबलोय. मी शिवसेना सोबत असेल. मला एकट्याला बोलवलं तेच खरं सांगतो. गेल्या 16 वर्ष मी ताईंबरोबर मी या प्रभागात काम करतो म्हणून ताईंनी मला इथं बोलवलेलं आहे. परंतु मी इथं थांबलोय. मी शिवसेनेला सोबतच आहे. मी तिकडे जाणार नाही हे 100% आकडे. त्याला कसं काय बोलवलं? तेच सांगतो दादा. 16 वर्ष झालं मी काम करतो ताईंसोबत. आपण बघू शकतो लागवी या ठिकाणी काही हे सगळे आंदोलक आहेत. त्यातील हे जे आंदोलक आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं. राऊत निलेश जे आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं. नीलमताई गोरे यांच्या वतीने बोलवण्यात आलं होतं आणि काही आंदोलक जे आहेत अगदी. ते पुन्हा खरं एकदा तर- आक्रमक होताना दिसत काय काय सांगाल? एकट्याच कार्यक्रमाला बोलवलं. आता बाद झाला, आता सांगून कंटाळा आला, तर घसा बसला आमचा. काय सांगू अजून तुम्हाला? सगळं सांगितलंय आम्ही. आता ताई त्यांना विचारा तुम्ही. कार्यकर्ते वैतागलेले आहेत म्हणा, तुम्ही बोलायला या म्हणा. आता काय निरोप नाही घेत. निरोप दिलाय ना, आता बघू आता येतात का नाही. आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारा. बऱ्याच वेळा बोललाय तुमचा कसा बसायला लागलाय. नीलम गोरेंकडून काय आलं की काय काय म्हणणं ते आमचं? आता आमचं म्हणणं एवढंच आहे, आता पुण्यामध्ये युती करू नये आणि सन्मानजनक जर आपल्याला मिळत असतील तर कमीत कमी 50-55 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. नाही तर आम्ही सगळ्या जागा लढण्यासाठी सक्षम आहोत. लागवी आपण बघू शकतो की पोलिसांचा हा सगळा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं देखील कळत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नीलम गोरे त्या ठिकाणी पोहोचतील. खरं तर जे इथं कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत त्यापैकी एका कार्यकर्त्याचं म्हणणं आहे गेली 16 वर्ष आपण नीलम गोरे यांच्या समवेत काम करतोय, कार्य करतोय. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही त्यांना विचारा, त्यांना वाटतंय का की पुण्यात पक्ष कमर्शियल झालाय? काय सांगाल? काय पुण्यामध्ये पक्ष कमर्शियल झालेला आहे का? तुम्ही सकाळपासून आंदोलन करताय, अजून दखल घेण्यात येत नाही. हे सगळे आंदोलक आता जरा शांत झालेले आहे असं म्हणावं लागेल. कारण आंदोलकाला आतून निरोप आलेला दिसतोय. या ठिकाणी जे आहे ते आंदोलक सध्या झालेलं आहे. 2 मिनिटं. निरोप एवढं झालेलं आहे की तुम्ही 2 मिनिट नाही. मला निरोप एवढं झालंय तुमच्यातले किती लोक आतमध्ये भेटायला आहे. ताईनं सांगितलं कुणी असं 4 जण 5 जण जेवढे शिवसैनिक आहेत त्यांना आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल आणि तुम्हाला बाहेर यावं लागेल. चंद्रशेखर तुम्हाला यांना शिवसेनेशी विचारा बोलावं लागेल. पक्ष कमर्शियल झालाय का? आतमध्ये आलो तुमच्या समोर. चंद्रशेखर यांना विचारा पक्ष कमर्शियल झालाय का? 2-3 आरोप करत होतात कमर्शियलचा. तर पक्ष कमर्शियल झालाय का? बोला. त्रिगुणात ताई आहेत. ताई काय सांगाल? आंदोलन सुरू आहे तुमच्या कार्यालयाच्या समोर, ताईच्या घरासमोर. हे आंदोलन नाहीये, भेटायला हे भेटायला आलेले आहे आणि तुम्ही आता आला, तुम्हाला माहिती नाही. यापूर्वी खूप मोठं आंदोलन झालेलं आहे, घोषणाबाजी झालेली आहे. माझ्याशी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. कालपासून आम्ही सगळे चर्चेमध्येच आहेत, काही संपर्कात आहे सगळ्यांच्या आणि नक्कीच न्याय मिळेल, कार्यकर्त्यांना न्याय मिळेल ह्या गोष्टी ताईंकडे आलेले सगळे कधी लोकं. भेटणार आहे कार्यकर्ते? चंद्रशेखर असं त्यांचा आरोप यांना आहे. मुद्दा उपस्थित करा. पक्ष कमर्शियल झालाय का? आहे सहसंपर्क प्रमुख म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी गोंधळ आपल्याला दिसत आहे. चंद्रशेखर ठिकाणी ज्या शहराध्यक्ष आले या ताईंच्या निकटवर्तीय मानल्या जातात नीलम गोरे यांच्या.
तुम्ही त्यांना विचारा. चंद्रशेखर, माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ज्या नीलम गोरे यांच्या निकटवर्ती आहेत, तुम्ही त्यांना विचारा. या ज्या आत्ता इथं दाखल झालेल्या आहेत आंदोलनास्थळी, त्यांना विचारा पक्ष कमर्शियल होतोय का? तुम्हाला काय वाटतंय? शिंदे साहेब आहे ना. मॅडम, मॅडम, हे आले तर काय मॅडम, तुम्ही लक्ष द्या. लक्ष द्या. पक्ष कमर्शियल झाल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत सकाळपासून. काय सांगाल तुम्ही? माझं एक मिनिट पक्ष कमर्शियल झालेला आहे का आरोप करत आहेत कार्यकर्ते? कमर्शियल झालं, 100% कमर्शियल झालं. लक्षात घ्या. 100% पक्ष कमर्शियल झाला. त्यांनी भाजपच्या डावाला काय सांगाल? कार्यकर्ते म्हणत आहेत म्हणणं काय आहे? लक्षात कार्यकर्ते घ्या. म्हणत आहेत आम्ही कमर्शियल आहे. खासदारांनी काम केलं. आम्ही यांचं ऐका, यांचं काय म्हणणं अहो. तुमचं? न्याय पाहिजे हे नाही नाही पक्ष कमर्शियल नाही ताई, पक्ष कमर्शियल झालेला आहे. काय सांगा? उत्तर द्या तुम्ही ताई. ताई तुम्ही उत्तर द्या. आणि कमर्शियल उत्तर द्या. उत्तर द्या यांचं. मराठीने भावनिक बोलतात, त्याच्यावरती लक्ष देऊ नका. तुमच्या कार्यकर्त्याच्या आरोपावर उत्तर दिलं काय पाहिजे. झालेलं आहे? त्यांचा आरोप आहे. कार्यकर्त्यांना एवढं सगळं मोठं केलं. शिंदे साहेब आहे त्यांचा बरोबर. आरोप ऐकलाय का तुम्ही आम्हाला यांचा? फक्त एवढंच आहे पण म्हणणं आहे ऐका, का शिंदे साहेबांनी मला काय सगळ्यांसाठी काम केलं. नेत्यांना मोठं कार्यकर्ता करतो. नाही, नाही, नाही. एवढं समाधान नाही आहे. नाही लक्षात घ्या. नेत्यांना झालं नाहीये एवढं समाधान हे नाही. आरोप करतात 100%. कमर्शियलचा. थेट गंभीर आरोप 100% यांनी आम्हाला भाजपच्या दावणीला नेऊन बांधले. ताई तुम्ही शहराध्यक्ष आहेत. मोठा आरोप आहे. गंभीर आरोप करतात. शहराध्यक्ष पण तुमची घ्या. जबाबदारी आहे. भावनिक बोलतात ते, थोडंसं भावनिक बोलतात. एक दोन तासात कळेल ना सगळ्यांना. आम्ही आहे ना, भावनिक बोलताय सगळे. शिवसेनेत कामं केलेले तेवढे त्यांनी. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही तास झाले आम्ही थांबलो इथं. जर शिवसैनिकांना पक्षाच्या नेत्या जर भेटायला एवढा वेळ लागत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडं? मग आमच्याकडनं जर वैतागून शिवसैनिकांनी इथं काय झालं तर परत वेगळा पिक्चर दाखवायचा वरता तुम्ही तर आमच्यावर अन्याय झालेला आहे. ताईंना अजून 5 मिनिटाचा वेळ देतो. ताई 5 मिनिटात नाही आल्या तर आम्ही इथून सगळं शहर पूर्ण कार्यालयात जाणार आहे. तिथं आम्ही आमच्या पद्धतीने करतो आम्ही काय करायचं. लगे आपण पाहिलं की या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता 5 मिनिटाची वेळ जी आहे ती दिलेली आहे. अगदी या घडीची सगळ्यात महत्वाची. बाकी कार्यकर्त्याची कोणती मागणी नाही. तुम्ही लक्षात घ्या. आपल्या हक्काच्या आवाजाने देणारे नीलम ताई आहे. ऐका ना, तुम्ही आता ते येणार आहे का नाही येणार? काय होतं आता यांचा संयम तुटलेला आहे. उगाच काहीतरी गोंधळ व्हायला नको इथं. आम्हाला जाऊ द्या, भेटू द्या आता. आपण बघू शकतो की पोलीस आणि कार्यकर्ते आता या ठिकाणी विनंती करत आहेत पोलिसांना की आतमध्ये भेटण्याची. निलेश गिरमे या त्याला. महिला आघाडी युवा सेना त्यांची काय मागणी आहे? तुम्ही सोबतच आहात. गिरमे, तुम्ही आंदोलनात सहभागी आहात का? या माझी एकच भूमिका आहे की प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. भारतीय जनता पार्टी आमचा मित्रपक्ष जरी असला तरी शिवसेनेला कुठल्या अधिकाराने उमेदवार ठरवायचा. आमचे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब बरोबर सगळे आलेले आहेत आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही सगळे या ठिकाणी आंदोलनात सहभागी आहोत. 2 मिनिटं त्यांना सांगितले. आपण पाहतोय तर वारंवार खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतात ही सामान्य माणसाची शिवसेना आहे, ही कार्यकर्त्यांची शिवसेना आहे, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, सामान्यांचा आहे. पण इथं मात्र कार्यकर्त्यांना कुणी वालीच नाहीये का हा मुद्दा आता उपस्थित होतोय. शिंदेच्या शिवसेनेत नीलम गोरे कार्यकर्त्यांच्या भेटीकरता का विलंब लावतायत हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. पहा, पक्षांतर्गतच खटके उडताना दिसत आहेत. ऐकूया आपण नेमका काय त्या ठिकाणी प्रकार सुरू आहे. मी काय तू जाऊ नको बस. बरं 2 मिनिटं नाही जायचं का? आम्ही नाही जाणार. आम्ही सगळेजण इथून निघून जातो. 2च मिनिटाचा वेळ दिलाय. आल्या तर ठीक. हा, तू घेतो जबाबदारी तर आम्ही जातो. जाऊ नको. हा, दे तू जबाबदारी. बीजेपी का आदर देता शर्यती नेते का आदर द्यायला लागली. आपल्याला
सगळ्यांना लढायचंय. तुमच्यासारखा मी पण आहे, मी पण लढायला चालू आहे आणि त्यामुळे सगळ्यांना तिकीट मिळतील. आज होईल ना भाई ना? आता जाऊ नको 2 मिनिटं मी शहर प्रमुख आहे. आमच्या हातात फॉर्म आणि द्या, तू आता- आम्ही जायला तयार आहे. आमच्या हातात एबी फॉर्म द्या, प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात एबी फॉर्म द्या. प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलेले आहे, त्याची ताकद आहे. आम्ही इथून जायला तयार आहे. 165 जागाचे फॉर्म द्या आम्हाला. काय काय ताई तुमचं सकाळपासून आमची एकच मागणी, आमचा कोणत्या वरिष्ठ नेत्यावर आरोप नाहीये. आमचं कार्यकर्त्याची एकच मागणी आहे, आम्ही काम केलेलं आहे तर आम्हाला त्या कामाचा न्याय मिळाला पाहिजे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. चला ताईंना भेटायला चला. हो चला 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 आतमध्ये चला. करता कार्यकर्ते यांना आता आत बोलवण्यात आलेलं आहे. बरं चला आतमध्ये भेटू द्या. आतमध्ये भेटू. आमची नावं लिहून घ्या म्हणावा. आमची नावं लिहून घ्या. ताईंना म्हणा आमची नावं लिहून द्या. आम्हाला कोणती तिकीट जाणार आहे? आपल्याला तिकीट पाहिजे ना? नाही, नाही, आपल्याला लढायचंय ना? तिकीट आपल्या विचार होणार आहे नाही, का? कोण तिकीट अरे मी नाही? आहे ना, जर थांबा ना थोडं. अजून गोष्ट तर होऊ द्या ना. अहो, आता तुमच्यासाठी मी पण आहे ना. मला एक ऐका ना, आतापर्यंत असं झालं. 5-5 मिनिटाची 5-5 मिनिटाचा वेळ महत्वाचा आहे. आपण सगळेजण काम करतोय. तुमच्यासारखं माझं तिकीट फायनल झालंय का? झालंय का फायनल? माझं जर फायनल झालं असतं तर मी म्हणलं असतं माझं फायनल. आपल्याला सगळ्यांना तिकीट मिळतील. आपण शिवसेना आपण लढणार आहोत. सगळ्यांना न्याय मिळेल. थोडं थांबा बोलणं केलं पाहिजे. आता काय, आता मी पण तुमच्याबरोबरच आहे. मी काय म्हणतोय, मला काय म्हणायचं 1 मिनिट ऐकून घ्या. आपण शिंदे साहेबांना 1 मिनिट आहे. काल निलेश बाजरींनी सांगितलं, पोस्ट केली. धनंजय जाधव संजय डोंगरे आहे. माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला सर्वसामान्य सगळ्या शिवसैनिकांना 100% आपल्याला लढायचे. भारतीय जनता पार्टी आपल्याबरोबर युतीचं बोलणं चाललं होतं, परंतु शिवसैनिकांना न्याय मिळाला. खरं तर हा सगळा जो प्रकार घडतोय त्या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, पुण्यात जे काही घडतंय ते तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचलं असेल. पुण्यातील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा थेट आरोप आहे, एकतर आपला पक्ष कमर्शियल केलेला आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा, आमची शिवसेना भाजपच्या दावणीला नेऊन बांधली आहे. मला असं वाटतंय की हा साक्षात्कार खूप आधी व्हायला पाहिजे. खरं तर त्यांच्या पक्षात त्यांनी किती जागा मागाव्या, किती नाही मागाव्या, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र नीलम गोरेंकडून अपेक्षा करणं हे मात्र अतिशय मला वाटतंय अंधश्रद्धा असेल. कारण नीलम गोरे ज्या पक्षाने त्यांना 4 वेळा आमदारकी दिली होती त्या पक्षासाठी त्यांनी काहीच केलं नाही. त्या ज्या मॉडेल कॉलनी भागात राहतात त्या भागातनं एक नगरसेवक आपला निवडून यावा यासाठी ज्यांनी 20 वर्षात कधी प्रयत्न केले नाही आणि ज्यांनी कायम गिरीश बापटांच्या सोबत राहून कायम हितसंबंधांचं राजकारण जपलं, त्यांच्याकडून शिवसैनिकांच्या मताची फार काळजी केली जाईल असं अजिबात शक्यता नाही. अगदी सुषमाताई, या सगळ्याविषयी बोलण्याकरता संजय शिरसाटही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुमच्या या आरोपावर थेट विचारूया. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही अशाच जोडल्या राहा. शिरसाटजी, सुषमा अंधारे जे काही बोलल्या ते पटतंय का तुम्हाला? नीलम गोरेंकडून काही अपेक्षाच नाहीये. हे बघा, आमच्या पक्षामध्ये काय घडतंय काय नाही घडतं यावर त्यांनी कॉमेंट्स करणं हे आम्हाला माहिती, हे असेच त्यांचे कॉमेंट्स येणार आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. त्यावर आताही पुण्यामध्ये जे काही चालू आहे किंवा जे काही कार्यकर्त्याचा उद्रेक होतोय किंवा संताप व्यक्त करतायत त्याची दखल घेतली आणि कार्यकर्त्याला जपणं हे आमचं काम आहे. आम्ही कुणा एका माणसावर आमचा पक्ष चालत नाही, तर सर्वांच्या सहकार्याने आमचा पक्ष चालतोय. म्हणून आम्ही शिंदे साहेब यावर योग्य तो मार्ग सुद्धा काढतील आणि शिंदे साहेबांनी कदाचित त्या संदर्भात आदेश सुद्धा दिले असतील. शिरसाटजी, पण असं म्हणण्याची कार्यकर्त्यांवर वेळ काय येते की पक्ष कमर्शियल झालाय, पक्ष भाजपच्या दावणीला बांधलाय? आरोप प्रत्यारोप होत आहेत प्रत्येक पक्षावर. असं जेव्हा अशा घटना घडतात त्या टायमाला आरोप प्रत्यारोप प्रत्येक पक्षावर घडतात. कुणावर घडत नाहीत. कोणता असा पक्ष आहे जो ज्यांच्यावर आरोप झालेले नाहीत. म्हणून आता या निवडणुकी काळामध्ये आरोप जरी झाले तरी त्याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आम्ही त्याला गांभीर्याने घेतो. कार्यकर्त्याला आम्ही हवेवर सोडणं किंवा ठीक आहे असं म्हणून चालत नाही. तर त्यांच्यासाठी काय करता येईल? शिरसाटजी, तुम्ही म्हणताय कार्यकर्त्याला आम्ही हवेवर सोडत नाही, कार्यकर्त्याच्या मागणीला गांभीर्यानं घेतो. मग नीलमताई, इतका वेळ
का भेट घेत नाहीयेत कार्यकर्त्यांची? याची मी तुम्हाला सांगितले की याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली असेल. कदाचित ते त्यांच्याशी बोलतील पण, आणि कार्यकर्त्याचं म्हणणं निश्चित ऐकलं जाईल, एवढं निश्चित आहे. पण जी परिस्थिती पुण्यात तीच परिस्थिती ठाण्यातही जागेवरून कलह सुरू आहे. मग कुठं सगळा संसार नीट चाललाय? निवडणुकी काळामध्ये हे सगळं होत असतो. निवडणुकी काळामध्ये वादविवाद होत नाही असं कसं म्हणता येईल? कोणता पक्ष आहे? मला एक पक्षाचं नाव सांगा का त्याच्यासमोर त्या कार्यकर्त्यांनी कधी संताप व्यक्त केला नाही? एक पक्षाचं नाव सांगा कोणतंही. सुषमाताई, असं नसतं ना. तुम्ही जे जाणून बुजून एकच का आमच्याच पक्षात घडतंय आणि इतर पक्ष सगळं अलवेल चालू आहे असं काही नसतं. धन्यवाद. संजयजी, शिरसाटजी, सुषमाताईंकडून आपण मुद्दा ऐकूया ना. शिरसाट यांनी फोन ठेवलेला आहे. निवडणुकीच्या काळात सगळ्याच पक्षांमध्ये असं होत असतं असं म्हणा शिरसाट फोन ठेवतायत. शिरसाट यांना पुढच्या काही प्रश्नांना उत्तर द्यायची नाही असंच दिसतंय. शिरसाट पळच काढणार. शिरसाट कधीच बोलू शकणार नाही, कारण शिरसाटला माहितीये आपण एक जरी वाक्य कमी जास्त बोललो तरी आपली जी SIT चौकशी लागलेली आहे ती अधिक तीव्र होणार आहे. आता शिरसाट इतका करप्टेड माणूस आहे की त्याचं करप्शन बाहेर येण्याची त्याच्या सातत्याने, म्हणजे ज्या शिरसाटचा ऑरा बघा तुम्ही, भ्रष्टाचार बाहेर येण्याच्या आधीचा शिरसाटचा तोरा आणि आत्ताचा शिरसाटचा अतिशय बारीक आवाज, हे जर सगळं बघितलं तर लक्षात येतं हे सगळेच भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक आहेत. त्यामुळे यांच्याकडून काही फार अपेक्षा नाही. एनिवे, ज्या शिवसैनिकांनी अत्यंत विश्वासाने गेलेले आहेत त्या बिचाऱ्यांना न्याय मिळावा. मला काही फार बोलायचं नाही त्यावर. अगदी. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. काय घडतंय भांगे त्या ठिकाणी? कार्यकर्त्यांना आज सोडण्यास सुरुवात केलेली आहे. कोणाकोणाला परवानगी देण्यात आली आहे? किती कार्यकर्ते जातील? काय माहिती? जी बोलवण्यात आले. काय भावले बोलवण्यात आले? बोलतो ना आता आम्ही. बाहेर थांबा तुम्ही. काय झालंय तुमचं आता? काय होतं सगळं सांगतो तुम्हाला. हा? आतमध्ये जे काय बोलणं होईल, हळू चला. आता होईल तुमचं काम. आता काम होईल तुमचं. हळू. चंद्रशेखर, खरं तर मगाशी कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेतलेली की नीलम गोरे यांना बाहेर बोलवा, 5 मिनिटाचा अल्टिमेटम देण्यात येतोय. आता नीलमताईंच्या भेटीकरता कार्यकर्ते आज जाताना दिसत आहेत. अचानक काहीशी मवाळ भूमिका कार्यकर्त्यांची. चंद्रशेखर, नक्कीच कार्यकर्ता नाही करत. साहेब म्हणले राजा का बेटा राजा नाही. पुन्हा एकदा आपण चंद्रशेखरकडे जाणार आहोत. आपले प्रतिनिधी सातत्यानं या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून काही निवडक कार्यकर्ते नीलम गोरे यांच्या भेटीकरता त्यांच्या निवासस्थानी आज सोडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. 2च प्रमुख मुद्दे आहेत. एक तर पक्ष कमर्शियल केला आणि आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधला. भाजप जशी म्हणेल तसं मात्र आपल्याला वागायला लावतायत, तितक्यांनाच लढायला सांगितलं जात आहे असा थेट आरोप कार्यकर्त्यांचा आहे. चंद्रशेखर, मगाशी तर हेच कार्यकर्ते होते म्हणत होते 5 मिनिटांचा अल्टिमेटम आहे, नीलम गोरेंना बाहेर बोलवा नाहीतर आम्ही पक्ष कार्यालयात जातो. आता इथं सिल्वर रॉक्सवर हेच कार्यकर्ते आतमध्ये पोचताना दिसत आहेत. नक्कीच लागवी आपण पाहिलं की कार्यकर्त्यांना आतमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि या सगळे कार्यकर्ते आता सध्या आतमध्ये जातात. त्यांची चर्चा होणार आहे आणि आपण पाहिलं की हेच सिल्वर रॉक्स हा जो बंगला आहे तो उपसभापती नीलम गोरे यांचा आहे आणि आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांना आतमध्ये आता काही वेळातच सोडलं जाणार आहे. आपण बघू शकतो की नीलमताईचे जे PA आहेत ते राऊत सध्या या सगळ्या बैठकीचं आयोजन करत आहेत आणि या बैठकीमधून ज्या कार्यकर्त्यांची मागणी होती त्यांना तिकीट हवं आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं अशी मागणी करत आहेत. आता बोलवण्यात आले तुम्हाला? नाही, आता त्यांचं काय म्हणणं आम्ही बघूया. त्यांचं काय ह्याच्यावरती म्हणणं आहे
आणि त्यानंतर आपण ठरवू. किती जणाला आतमध्ये फक्त बोलवलं? 10 जणांना त्यांनी बोलवलंय. तुमचं समाधान कसं? बघू ना आता काय समाधान करतायत का असमाधान करतायत. आपण बघू शकतो की या सगळ्या कार्यकर्त्यांना आतमध्ये 10 जण जे आहेत त्या 10 जणांना आतमध्ये सोडण्यात येत आहे. पोलीस अत्यंत कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. काही महिला सुद्धा या सगळ्या शिष्टमंडळामध्ये दिसत आहेत. आंदोलन करणारे काही कार्यकर्ते पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांच्यामधीलच काही जे प्रतिनिधी आहेत ते आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतमध्ये उपसभापती नीलम गोरे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. त्यांची मागणी आहे की प्रामुख्यानं ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना तिकीट मिळावं अशी त्यांची थेट मागणी आहे. परंतु काही उमेदवारांना तिकीट मिळत नाही, त्या ठिकाणी कमर्शियल व्यवहार केला जातो असा आरोप गंभीर जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला होता. मोठं आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं होतं. या सगळ्या आंदोलनानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी आता बैठक जी आहे ती नीलम गोरे यांच्या या सगळ्या बंगल्यामध्ये सध्या थोड्याच वेळात सुरू होणार आहे. पोलीस सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. शिवसेनेचे काही पदाधिकारी आतमध्ये जाताना दिसत आहेत. आणि या सगळ्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. लागली अगदी निवडक 10 कार्यकर्त्यांना या ठिकाणी आतमध्ये बोलवण्यात आलंय. 12:26 बरोबर या कार्यकर्त्यांना आतमध्ये घेण्यात आलं. आता मात्र ही चर्चा सकारात्मक होते का, तोडगा लवकर निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण चंद्रशेखर जो काही आरोप केलेला आहे कार्यकर्त्यांकडून तो आरोप अत्यंत गंभीर असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे जर आपण पाहिलं पुण्यातली जर गणितं पाहिली, पुण्यामध्ये खरं तर दोनही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात एकमत होताना दिसतंय. तिथं मात्र शिंदेच्या शिवसेनेत जर अशी फूट पडत असेल तर महायुतीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ मिळणार का? लागवी करत आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं शिंदेच्या शिवसेनेनं जे आंदोलन केलं गेल्या 1 ते 1.5 तासापासून पुण्यातील गोखले नगर परिसरामध्ये सगळं आंदोलन सुरू होतं. त्यांच्या मागण्या होत्या की 156 जागेवरती लढण्याची आमची सगळी तयारी आहे. परंतु या ठिकाणी जे आहेत ते भाजपाचेच हे सगळे नेते ऐकतात. 3 नेत्यावरती 165 जागेवरती लढण्याची त्यांची तयारी होती आणि 3 नेत्यांचे या ठिकाणी ते ऐकतात. 3 नेते जे ते मॅनेज होतात असं त्यांचा धक्कादायक आरोप होता. आणि या सगळ्या आरोपानंतर या ठिकाणी मोठं जोरदार आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं. आणि आंदोलनानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघू शकतो की आतमध्ये आता सध्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. पोलीस जे आहेत साध्या वेशीतील पोलीस सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये त्यांची सध्या बैठक सुरू झालेली आहे. शिंदेचे जे उपप्रमुख आहेत शिवसेनेचे ते उपप्रमुख जे आहेत ते आतमध्ये बैठकीसाठी गेलेले आहेत. निलेश माजिरे या सगळ्या बैठकीचं जे आहे ते पुढाकार घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर जो शिंदेच्या शिवसेनेतील कलह आहे हा मोठा कलह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील सगळे कार्यकर्ते या सगळ्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. परंतु जो आंदोलन आपल्याला त्या ठिकाणी सुरू होतं त्या दिसतो त्या ठिकाणापासून तो या ठिकाणापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 ते 1.5 तासापासून हे सगळं आंदोलन झालं. पुणे मनपाच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी या सगळ्या मागणीसाठी हे सगळं आंदोलन होतं. अगदी त्यामुळे आता हा कलह सोडवण्यात कोणाची शिष्टाई कामी येते की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना एंट्री घ्यावी लागते का, मध्यस्थी करण्याची वेळ येते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.